तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर पोलिसांची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर मोठी कारवाई. इनोव्हा कारसह लाखो रुपयांचा साठा जप्त. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने आज बेकायदेशीर दारू वाहतुकीवर एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर मद्य वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने तातडीने जाळे विणले. एका संशयित पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारला क्रमांक MH48A3495 अडवून जेव्हा तिची तपासणी करण्यात आली तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. या कारमधून लाखो रुपयांची विदेशी दारू आणि बिअरचे टीन बेकायदेशीररित्या वाहून नेले जात होते. पोलिसांनी सर्व साठा जागेवरच जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 3,37,748 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये इनोव्हा कार, विविध ब्रँड्सच्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि बिअर टीन, एक पोको मोबाईल आणि 2 HSRP नंबर प्लेट्स यांचा समावेश आहे. सध्या या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. या धडक कारवाईनंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी अवैध धंदे करणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. हद्दीतील बेकायदेशीर मद्य वाहतूक आणि कोणत्याही अवैध धंद्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहील. अवैध धंद्यांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घेतलेला हा धडाका नक्कीच कौतुकास्पद आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अशाच ताज्या बातम्या वेगाने पाहण्यासाठी आजच आपल्या कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर